कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी 28 जून रोजी होणाऱ्या महा-टी-ई-टी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी यासाठी केंद्र संचालक, सहाय्यक परीक्षक आणि झोनल अधिकाऱ्याचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हा टी-ई-टी परीक्षा समन्वयक डॉ. विश्वास सुतार आणि परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी उपस्थितांना परीक्षेचे गांभीर्य, नियम आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मीन यांनी भेट देत परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी यंत्रणेला दक्षतेचे काम करण्याच्या सूचना देत सर्व संबंधितांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील 54 परीक्षा केंद्रासाठी 54 केंद्र संचालक, 13 झोनल अधिकारी, 54 सहाय्यक परिरक्षक, 123 नियुक्त पर्यवेक्षक, 667 समन्वयक, 93 लिपिक आणि 93 परिचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका वाहतुकीसाठी GPS प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर 3 भरारी पथके देखील तैनात राहणार आहेत. परीक्षेसाठी 168 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून फ्रिस्किंग प्रक्रिया सुरू होणार असून मेटल डिटेक्टरचा वापर केला जाणार आहे. तसेच दुपट्टा, बुरका, हिजाब, ओढणी आणि टोपी यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. पेपर 1 साठी सकाळी 10:10 नंतर आणि पेपर 2 साठी दुपारी 2:10 नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. महा-टी-ई-टी परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुनियोजित वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.